काँग्रेसमधनं भाजपमध्ये का आला? ते आमदार जगताप साहेब तिथनं निवडून आलेले आहेत, आमदार म्हणून काम केलेले आहेत. अनेक नेते त्या गावामधून आहे की कुणाला पण देऊ द्या भाजप गटातनं, पण गटातनंच पाहिजे असं म्हणतो. इलेक्शन लढवणार आहे आणि इलेक्शन लढवणार हा 100% तिकीट मला मिळते, हा पण 100% खाते. जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागलेले आहे. दरीबडचे गणामध्ये इच्छुकांची रांग लागलेलीच आहे. दरीबडचे गणामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सरदार पाटील आहेत, श्रीमंत तांबे आहेत आणि त्याचबरोबर बोबलाचे सुपुत्र रमेशांना माळी देखील या निवडणुकीत उतरलेले आहेत. 6 महिने झाले त्यांची सगळीकडे राऊंड चालू झालेले आहेत, लोकांची गाठीबिटी त्यांनी करत आहेत. अशा या संदर्भात त्यांची आज आपण थेट मुलाखत घेणार आहोत. काय नागरिकांचे प्रश्न आहेत, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि ते काय कामं केलेली आहेत आणि पक्षांनी त्यांना तिकीट देण्याबद्दल काही बोलले आहेत का, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार सर. सध्या जिल्हा परिषदाचे इलेक्शन लागलेले आहेत. या इलेक्शनमध्ये तुमचं नाव जरा चर्चेत आहे. तुम्ही नक्की या इलेक्शनमध्ये उतरण्याची तयारी केला आहे का? मी 100% या इलेक्शनमध्ये उतरण्याची तयारी केलं आहे. हे आतापासून नाही, 6 महिन्यापासून मी ही इलेक्शनचं तयारी 6 वर्षापासून चालू आहे. मी या गटात पूर्णपणे कमीत कमी 7-8-10 वर्षापासून काम करतो राजकारणात. जवळपास 2010 पासून काम करतो. आता मला वाटतं 15 वर्ष झालं. मी ग्रामपंचायत सदस्य असतील आणि बाकीचं विविध पक्षात विविध पदाधिकारी म्हणून मी काम केलं आहे. सध्या कोणत्या पक्षातून काम करताय? मी भाजप पक्षातून काम करतो आहे. आता सध्या भाजप पक्षात भाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे. सध्या तुम्ही भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत. युवा मोर्चा. कधी भाजपमध्ये प्रवेश केला तुम्ही? मी भाजपमध्ये आता पाठीमागं काय खासदारचं इलेक्शन झालं बघा, त्या टायमाला पडवकर साहेबांचं नेतृत्वाखाली बाकीचं इथं तालुक्यास्तरीय असलेलं काय दिग्गज नेते आहे बघा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पक्षात प्रवेश केला. आता खासदारकीच्या इलेक्शनपासून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. अगदी कोणत्या पक्षामध्ये काम करत होता? मी अगोदर काँग्रेस पक्षात काम करत होतो. मग काँग्रेस पक्षात सरचिटणीस म्हणून सुद्धा पद भोगवलं आहे, ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुद्धा होतो. पण ते बोबला गावात मी ग्रामपंचायत सदस्य असताना सुद्धा पाण्यासाठी काम, पाण्याचं म्हणा, रस्त्याचं म्हणा, बाकीचं विविध लोकांचे समस्या सोडवण्याचे काम मी केलं आहे. काँग्रेसमधनं भाजपमध्ये का आला? ज्यावेळी मी काँग्रेस पक्षात काम करत होतो तिथं कोणत्या बोबला गावात माझ्या विरोधकांनी भाजपमध्ये होतं. मग मी काँग्रेसमध्ये काम करत होतो. काँग्रेसमध्ये काम करत असताना ग्रामपंचायती इलेक्शनमध्ये कास्टिझम झालं थोडंफार. म्हणजे माझ्या विरोधात मी थेट माझ्या मिसेसने ग्रामपंचायती सरपंच म्हणून उभारलं होतं. त्या टायमाला तिथं सत्ताधारी काँग्रेस पक्षवाल्यांनी काय केलं, मग हा बहुजन समाजातला माणूस आहे आणि लिंगायत समाजातला माणूस आहे आणि यांनी कशाला पुढे हेतू होतं. त्या हेतूमुळे मला पाडण्याचं हे केलं. मग त्याच्यामुळं मला पैसे देऊन सुद्धा त्यांनी विरोधकांना पैसा देऊन, भाजपवाल्यांना पैसा देऊन मला पाडायचा प्रयत्न केला. त्यामुळं मी पक्ष सोडलो. तर तुमच्या गावच्या वातावरणामुळे तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पडले गेला आहे? असं काय नाही की गावचं वातावरण पण झालं. मग गावात राजकारण करायचं म्हणजे विरोधक सगळं भाजपमध्ये होतं. मग ज्यावेळी खासदारकीचं इलेक्शनमध्ये ते आमदार साहेब विलासराव जगताप त्यांनी काय काँग्रेसमध्ये प्रवेश केलं, काय काँग्रेसचा उमेदवार अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला, त्यामुळं आम्हाला वाटलं की आता भाजप पक्ष हा कसा आहे, सिस्टमॅटिक पक्ष आहे. भाजपमध्ये व्यवस्थित काम करता येते आणि कार्य करताना मोठं हितं होण्याची संधी आहे म्हणून. आणि हितं आणि भाजप पक्ष पण कसं आहे, हे एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध पक्ष असल्यामुळे मी भाजप पक्षात प्रवेश केला. बरोबर आहे. कारण जर आपण बघायला गेला तर बोबलाचा एक वेगळाच राजकीय वारसा आहे. कारण माझे आमदार जगताप साहेब तिथनं निवडून आलेले आहेत, आमदार म्हणून काम केलेले आहेत. अनेक नेते त्या गावामधून एक मोठा राजकीय वारसा त्यांना तिथं मिळालेला आहे. ग्रामपंचायत सदस्य होता, तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये असं एखादं काम आहे का तुम्ही आज लोकांना दाखवू शकताय? ग्रामपंचायतमध्ये बघा, पेविंग ब्लॉकचं काम केलं आहे, तिथं रस्त्याचं काम, पेविंग ब्लॉकचं भरपूर काम केलं आहे आम्ही आणि पाण्याचं काम केलं आहे. शाळेमध्ये मॉडेल स्कूलचं साठी लागणारे तिथं काय असेल, हँडवॉशचं स्टेशन असतील, बाकीचं अन्य कामे शाळेला काय एखादा शाळा रूम असतील, असं बांधण्याचं भरपूर काम आम्ही ग्रामपंचायत सदस्य असताना मी तिथं केलो आहे. आणि काही गटर असतील आणि स्वच्छतासाठी काय काम असेल ते काम केलं आहे आम्ही तिथं. पोस्ट ऑफिसचा घोटाळा तुमच्या गावात मोठ्या प्रमाणात घडून आलेला दिसला. 2.5 कोटी काहीतरी घोटाळा होता. ते आपल्या माध्यमातून झाली अशी चर्चा होती. ते खरं आहे का?
कसं आहे, पोस्ट ऑफिसमध्ये घोटाळा झालं होतं. तिथं प्रस्थापितांनी काय त्या घोटाळा बाहेर काढण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. कशासाठी म्हणजे हे काय त्यांच्या मनात काय होतं हे मला काय माहीत नाही. फक्त तिथं घोटाळा झाला तरी सुद्धा तिथं पोस्ट ऑफिसचं लेवलला सगळ्या लोकांनी त्याला झाकून ठेवायचा प्रयत्न करत होता. मग त्या उघड आलं की तिथलं कसं आहे, सामान्य गोरगरिबांना पैसा मिळतील या हेतूने मी तिथं उघड आणलो तिथं. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ म्हणून तालुका गणला जात होता. यापूर्वी तुम्ही पाण्यासाठी कोणतं काय प्रश्न घेऊन कुठं काय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे का? बघा, तिथं तुपची बबलेश्वरच्या तिथलं आम्ही संघर्ष केलो, चर्चा केलो आणि तिथं मोर्चा पण केलो. आणि पाठीमागं काय बघा, आपलं शिंदे साहेब यांनी आलं होतं बघा, आपला काय शिवसेना पक्षातलं तिकुंडीमध्ये आम्ही एखादा मोठा मोर्चा केलो. 46 गावांना तुम्ही पाणी द्या, अन्यथा आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, हा मोर्चा पण तिकुंडी गावात केला. आणि तिथं कर्नाटकचं ध्वज पण फडकवायचं काम तिथं पण प्रत्येक काय चर्चा मोर्चा बांधणी असते बघा, त्याच्यात मी भाग घेतलोय आणि पाण्याचं काम पण करायचं त्याचं हे केलं. मग बेरोजगार तरुणासाठी नेमकं काय केलं आहे किंवा आता यापुढे काय करणार आहे? बघा, या जिल्हा परिषद गटात मी निवडून आल्यानंतर किंवा सतत माझा प्रयत्न चालू आहे सध्या, इथं एखादा नवीन उद्योगाचं उभं करावं असं आणि बेरोजगार हटवावं या उद्देशानं काम चालू आहे. आता दालचं फॅक्टरी म्हणा, एखादा वॉटर फिल्टरचं फॅक्टरी म्हणा, आणि एखादा आता सध्या माझा मित्र काही जण ठराविक इथं जागा पण घेतला आहे, एखादा साखर कारखाना उभा करायचा असं त्यांचं प्लॅन चालू आहे. त्याच्यामुळं बेरोजगार कमी होईल. आता तर बघायला गेला तर भाजपमध्ये इच्छुकांची मोठी संख्या आहे. हां. भाजपमधले सगळे तुम्ही एकमेकांशी कशा पद्धतीनं आता संगनमत करणार आणि काय वाटतंय तुम्हाला, उमेदवारी तुम्हाला मिळेल का? आणि मिळाली तर तुम्ही काय कोणत्या प्रकारे ते करणार आहे किंवा कोणत्या पद्धतीची तुमची कामं असणार आहे, तुमची पार्श्वभूमी काय असणार आहे नक्की? बघा, जिल्हा परिषदसाठी मी इच्छुक आहे हे सगळ्याला माहीत आहे. जिल्हा परिषद म्हणजे काय असते, त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आणि आरोग्य विभाग आणि रस्त्यावर स्वच्छता, पाणी पुरवठा, असं काही विभाग काय असते बघा, याच्यावरती काम करावं लागते. आता मी दरिबडच्या जिल्हा परिषद गटात 2-3 राऊंड झालं आहे साहेब माझं आतापर्यंत. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 2-3 राऊंडमध्ये झाल्यानंतर प्रत्येक गावातून शेवटचं गाव म्हणजे गुलगुंजनाळ गावापासून दरी कोणूर, इकडं सिद्धनाथ आणि काय धोळकरवाडी, इकडं काय कर्नाटक बॉर्डरवरती गाव आहे बघा. या प्रत्येक गावात व्हिजिट दिल्यानंतर सामान्य लोकांचं मनापासून प्रत्येक लोक सांगतात की तुम्ही जिल्हा परिषदसाठी उभा राहा, म्हणजे तुम्ही सामान्य शेतकरीचा मुलगा आहे आणि लोकांचा अडचणी काय असते तुम्हाला माहीत आहे, तुम्ही इथं उभा राहिलंच पाहिजे म्हणून लोकांचा आग्रह आहे. म्हणजे त्यामुळं मी जिल्हा परिषदसाठी उभा राहायला इच्छुक पण आहे. आणि लोकांचं निवडून आल्यानंतर इथं काय असतील बघा, या भागातील रस्ता म्हणा, शाळा म्हणा, आरोग्य विभाग म्हणा, हे बाकीचं सगळी काम करायचं माझ्या मानसिक स्थिती आहे सध्या. सीट तुम्हाला मिळेल अशी खात्री आहे? 100%. कसं आहे, भाजप पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकून आता थोड्याच दिवसाच्या अगोदर मला भाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून पद दिलं आहे. मी त्या माध्यमातून लोकांचं काम केलं आहे. काही ठिकाणी आता पोलीस स्टेशनचं काम असतील, लोकांच्या दवाखान्याचं काम असतील, बाकी कुठलं पण पोलीस स्टेशनचं काम असतील, हे अडचणी सोडवण्याचं काम मी केलं आहे. त्यासाठी ही माझं वरिष्ठ भाजप लोकांना सुद्धा माहीत आहे. पडवळकर साहेब माझे हे आताचे आमदार पडवळकर साहेबांना माहीत आहे रमेश माळीचं काम कुठल्या पद्धतीनं आहे. मी एक शेवटचं कर्नाटक बॉर्डरवरचं गाव कोणत्या गाव आहे, तिथं आम्ही सतत इथनं जतला जायचं म्हणजे 60 किलोमीटर आहे. प्रत्येक लोकांचं कामासाठी घेऊन मी जतला जातोय. एकदा जायचं म्हणलं तर 2-2.5 हजार खर्च असते. एका साधा रेशन कार्डचं काम असू द्या, एखादा दाखला असू द्या, कुठलं पण असंसाठी मी जातोय. पण साहेबांना आतापर्यंत हे गटातल्या लोकांनी आग्रह धरले की रमेश माळेला तुम्ही जिल्हा परिषदसाठी तिकीट द्यायला पाहिजे. निवडून आलात तर पहिल्या 100 दिवसात काय काम करणार तुम्ही? निवडून आलात तर पहिला 100 दिवसात साहेब तुम्हाला सांगतोय, इथं काय या गटातील शाळेचं सगळे काम करणार आणि कुठला आरोग्य विभागात दवाखाना आहे तिथं डॉक्टर नाही, तिथं ते आणण्याचे पडवळकर साहेबाच्या माध्यमातून तिथं भरती करून घेण्याचे काम सुद्धा मी करणार. आणि कुठं अडचण आहे ते अडचण सगळे सॉल्व करण्याचे सुद्धा मी काम करणार. आणि कुठं प्यायला लोकांना पाणी नाही, त्या पाणीचं बद्दल सुद्धा थोडं दखल घेऊन पाठपुरावा करून सगळं सोयी करून देणार. 5 वर्षात जर बदल काय झाला नाही तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
बदल होणार नाही असं काय ही नाहीच विषय. हे कसं आहे, पडवळकर साहेब पण असं कॅन्डिडेट हुडका लागला की आता या गटातला मी फिरत असताना असा आवाज आहे की कुणाला पण देऊ द्या भाजप गटातनं, पण गटातनंच पाहिजे असं म्हणताय लोक. पाठीमागं काही लोक निवडून गेले, परत या गटात आला नाही, या गटाचं नियोजन केलं नाही, व्यवस्थित आराखडा बनवला नाही. त्यासाठी इथं या गटातलाच माणूस पाहिजे. म्हणजे या शेवटच्या गावापासून इकडं जतला जात असताना प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाला भेटत जातो. हे लोकांचं मन आहे, त्यांचं मनात आहे. म्हणून मी काय म्हणते, मला पक्षाने तिकीट 100% देणार, मी पक्षाचे काम करणार असं माझं हेतू आहे. निवडणुकीत पैसा आणि दबाव चालतो. हां, सध्या तुम्ही सगळीकडे निवडणूक पाहताय, आहे. यावर तुमचं काय मत आहे? बघा साहेब, काही लोक म्हणते रमेश माळी कॅन्डिडेट चांगला आहे पण त्यांच्याकडे पैसा नाही, असं लोकांचं म्हणजे भाजप पक्षात असतील त्यांनी काय आहे बघा, माझं डिमिनिश करण्यासाठी त्यांनी जाऊन वरिष्ठांना सांगतात, आरोग्य डॉक्टर म्हणा आणि पडवळकर साहेबांना, लोक माझं इलेक्शन हातात घेतलंय, फक्त तिकीट मिळू द्या. तिकीट लोक म्हणते तू आम्हाला पैसे द्यायचं गरज नाही बाबा, आमचं काम केलं तर बास आहे, तुला काय लागतंय बघा डिझेल आणि फिरायला पैसा, हे आम्ही पैसा देतो, तू काय घाबरू नको, तू गटात फिरायला चालू कर. आम्ही पडवळकर साहेबांना सुद्धा सांगू, आरोग्य डॉक्टर साहेबांना सांगू, जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा सांगू, पण तू इलेक्शन लढवायलाच पाहिजे म्हणून हट्ट धरून काय लोक बसले बघा. त्याच्यामुळे मी इलेक्शन लढवणार आहे आणि इलेक्शन लढवणार. हा 100% तिकीट मला मिळते, हा पण 100% खात्री आहे. जर तिकीट मिळालं नाही तर? तिकीट मिळत नाही असं माझं काही हे मनात सुद्धा शंका नाही. म्हणजे कसं आहे, पडवळकर साहेब सांगितले पुन्हा एकदा आम्ही गटात फिरू, प्रत्येक गावांचा मुलाखत घेऊ आणि त्या गटातलं कुणाचं नाव येते बघा त्यांना तिकीट फायनल करू आणि तो पण कामाला लाग म्हणून माझ्याबद्दल पॉझिटिव्ह पडवळकर साहेब बोलले. यदा कदाचित त्या सगळ्या गोष्टी होऊन जर तिकीट नाही मिळालं तर तुमची भूमिका काय असणार आहे? मी लढवणारच आहे, पण पक्षातनं लढवणार आहे. मग वरिष्ठांनी याला काय मार्ग काढतील, वरिष्ठांचं मार्गदर्शन खाली आम्ही जाणार आहे. वरिष्ठांच्या फक्त मार्गदर्शनाखाली जाणार आहे. इतर काही एखादा दगाफटका झाला तरी तुम्ही पक्षाशी निष्ठेनं काम करणार आहे? पक्षाशी एक निष्ठेने काम करणार आहे. दगाफटका झाला तरी? दगापटका झाला तर म्हणजे माझ्या बाबतीत दगापटका होणारच नाही, हा मला 100% विश्वास आहे. पण इच्छुक पण भरपूर आहेत ना, असं तुम्ही तेवढंच नाही आहे. आपल्या दरीबडची गटात जर बघायला गेलं तर श्रीमंत तांबे आहेत, सरदार पाटील आहेत, अनेक अजून पण भरपूर नावं आहेत. अजून 2-3 जण आहे, हनुमाने आहे आणि धनाजी पोलीस पाटील आहे, असं 2-3 अजून भरपूर लोक इच्छुक आहे. पण फक्त माझ्या बाबतीत कसं आहे, माझ्यावरती कुठलं एकदम असं ब्लॅक स्पॉट नाही साहेब. म्हणजे कुठं याने कुणाला लोकांना फसवलंय, 5 वर्ष निवडून गेलंय आणि लोकांना कामचं काम केलं नाही आणि कुठलं लोकांचं बुडवलंय, असलं कुठलं एक सुद्धा कुठलं पण उमेदवार माझं रेकॉर्ड करून दाखवू द्या, असं माझ्याकडे एक सुद्धा ब्लॅक स्पॉट नाही. आज सुद्धा पडवळकर साहेब म्हणलं हे उमेदवार चांगलं दिसतंय, थोडं आर्थिक बाजूनं कमतरता आहे असं पडवळकर साहेब स्वतः म्हणलं. तरी जर काय लागलं तर यांचं फायनल झालं तर पक्षाकडनं आम्ही सपोर्ट करू, मग याला निवडून देऊ असं पडवळकर साहेब पॉझिटिव्ह बोलले. 100% तिकीट मलाच मिळते असं माझं अपेक्षा आहे. तर हे होते बोबलाचे जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार रमेश अण्णा माळी. तर त्यांनी सांगितलेले आहेत की यापूर्वी ज्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याचं त्यांनी स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे आणि पडळकर साहेब त्यांना नक्कीच उमेदवारी देतील असा त्यांचा आत्मविश्वास आहे. जरी तिकीट नाही मिळाले तर पक्षाशी एक निष्ठेनं काम करण्याची देखील त्यांची तयारी आहे. त्यांच्या पुढील कालखंडासाठी शुभेच्छा. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.